ज्याप्रमाणे आपण मेकअप केला होता, जसं आपला मेकअप करणं गरजेचं असतं त्याचप्रमाणे मेकअप रिमूव्ह करणं सुद्धा खूप गरजेचं आहे। तर आपल्याकडे जर मेकअप रिमूव्हर नसेल, आता माझ्याकडे सुद्धा मेकअप रिमूव्हर नाही आहे, तरीसुद्धा आपण कोकोनट ऑइलच्या मदतीने, हे कोकोनट ऑइल असेल तरी चालेल, त्या मदतीने आपण मेकअप रिमूव्ह करू शकतो। तर कशा प्रकारे रिमूव्ह करायचं, त्यासाठी फक्त आपल्याकडे असे छोटे छोटे कॉटनचे तुकडे असतील, गॉस पीस म्हणतात त्याला, ते असेल तरी चालेल आणि असं कॉटन असेल तरीही चालेल। छोट्या तुकड्यांमध्ये आपण त्याला घ्यायचं आहे आणि मग आपला मेकअप रिमूव्ह करूनच झोपायचा आहे, कारण स्किनला हार्मफुल आहे मेकअप, त्यामुळे जास्त वेळ तर ठेवू शकत नाही ना, त्यासाठी। चला तर मग डायरेक्टली आता मी मेकअप रिमूव्ह करायला घेते, स्टे ट्यून। तर इथे आपण यूज करणार आहोत खोबरेल तेल, मग असे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, आणि इथे घेतलंय कॉटनच्या एका गॉस पीसवरती। गॉस पीस नसेल तर तुम्ही कॉटन बॉलही यूज करू शकता। अगदी सहज हलक्या हाताने आपल्याला सगळ्यात अगोदर आय मेकअप रिमूव्ह करायचा आहे, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात। व्हिडिओ मी थोडासा फास्ट केलेला आहे, कारण व्हिडिओ खूपच मोठा झाला होता म्हणून। तर हा व्हिडिओ माझ्या 7 मंथ प्रेग्नन्सीतला आहे, जेव्हा मी हा मेकअप ट्युटोरियल शेअर केलं होतं। आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता, तेव्हाचा हा व्हिडिओ आहे। त्यानंतर घरीच मेकअप कसा रिमूव्ह करायचा हा व्हिडिओ मी शूट केला होता, पण मला तो अपलोड करता आला नाही, पण हरकत नाही, आता मी आपल्या ब्लॉगद्वारे हा व्हिडिओ अपलोड करत आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमचे सगळे डाऊट क्लिअर होतील। त्यानंतर आपण गालाला आपल्या हायलायटर लावतो, त्यानंतर ब्लश लावतो, तर ते अशा प्रकारे हळूवारपणे फिरवत मसाज करत करत छान असं रिमूव्ह करून घ्यायचं आहे। कारण काय होतं, जेव्हा आपण मेकअप लावतो आणि जर आपण मेकअप रिमूव्ह केला नाही तर मग पिंपल यायला लागतात, आपले ओपन पोर्स, आपले ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स, हे सगळे आपल्याला त्रास द्यायला लागतात। म्हणून जेव्हाच्या तेव्हा कुठलंही काम केलेलं बरं, नाही का। त्यानंतर पुन्हा एकदा कॉटन पॅडवर 2-3 ड्रॉप घेतले आणि नाकावरती आपण हायलायटर लावतो, कॉन्टरिंग करतो, तर नोज पिन काढून अशा प्रकारे व्यवस्थित क्लीन करून घेतलं। त्यानंतर आपण ओठांना लास्ट, आता आपण ओठांची लिपस्टिक काढूया। तर मी लावली होती रेड कलरमध्ये लिपस्टिक, तर ही माझी फेवरेट लिपस्टिक आहे, तरीसुद्धा त्याला आपण रिमूव्ह करून मगच आपण झोपणार आहोत। तर अशा प्रकारे लिपस्टिकही काढून घेतलेली आहे आणि लिपस्टिक बघा निघत नव्हती, तर 2-3 ड्रॉप घेऊन अशी व्यवस्थित लिपस्टिकही पूर्णपणे काढून घेतली। त्यानंतर अजून एक गॉस पीस घेतला आणि आपला मानेचा जो भाग आहे, जिथे आपण फाउंडेशन लावतो, कानाला सुद्धा लावतो, कारण त्वचेचा आणि आपल्या चेहऱ्याचा आणि कान, मान हे सगळं एक समान दिसावं त्यासाठी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर अशा प्रकारे माझं मेकअप रिमूव्ह करून झालेलं आहे आणि अगदी घरच्या घरी आणि एकदम कमी साहित्यामध्ये मेकअप रिमूव्हर नसताना सुद्धा तुम्ही मेकअप रिमूव्ह करू शकता। तर आणि आता राहिलं फेस वॉश, तर माझ्याकडे हिमालयाचा मी यूज करते। तुम्ही जो काही कुठलाही फेस वॉश यूज करत असाल तो लावायचा आहे, चेहऱ्याला अप्लाय करायचं आणि मगच चेहरा स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे। चला तर मग आपण फेस वॉश अप्लाय करून घेऊया। By your side when the sun sets, I hope you'll still want me, I hope you'll still need me 1,000,000 years from now. तर मी थंड पाण्याने चेहरा धुवून आली आता आणि टॉवेलने असं पुसून घ्यायचं आहे, डॅप डॅप करून। पूर्ण मेकअप अगदी व्यवस्थित रिमूव्ह झाला आहे। आणि आता
Have me by your side when the sun sets. मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे. I hope you still want me. I hope you still need me a million years from now. 10:30 म्हणजे रोज रात्री मी हे करते. कधीतरी स्किप होतं माझ्याकडनं, पण ऑलवेज माझं ते रुटीनमध्ये असतं. थोडंसं मी घेतलंय हातावरती. आणि आज जास्त चेहरा ऑलरेडी आज खूप हे झालं, त्याच्यामुळे आज मी जास्त काही मसाज नाही करणार आहे. कारण सकाळी सुद्धा मी मॉर्निंग रुटीनमध्ये मुलतानी मिट्टी वगैरे लावलं होतं तेव्हा, आणि स्क्रबसुद्धा केलं होतं, सुट्टी होती म्हणून. तर ऑलरेडी सर्व माझ्या स्टेप झालेल्या आहे आणि आता मला खूप झोपही यायला लागलेली आहे. तर म्हटलं चला, मेकअप जेवढा इम्पॉर्टंट असतो तितकाच आपला मेकअप रिमूव्ह करून आपल्या त्वचेला फ्री करून झोपणं हे सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. तर गाईज, इथेच मी आता हा व्हिडिओ संपवते. आणि आपलं ब्लॉगिंग चॅनल आहे, ब्लॉगही आपल्या चॅनलवर येत असतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. आणि आजचा व्लॉग इथेच एंड होतोय. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.